मॅचकडे अर्थातच ऑनलाईन मॅच अर्थातच गावठी बॉईज आणि त्याच्या विरोधात रोज 11 या ठिकाणी टॉस जिंकलाय तो मात्र गावठी बॉईजने आणि स्वीकारले ती मात्र फिल्डिंग रोज 11ला आमंत्रित केलाय ते बॅटिंगसाठी दोन्ही टीमचा 12th मॅन झाला. दोन्ही टीमचा 12th मॅन कसं समजणार आम्हाला पण ग्रेट पूल आहे रे बाबा कुठला गावदेवी चालेल रोज 11 आपला 12th मॅन येऊ द्या यार दादा सकाळपासून मी सांगितलं तुम्हाला 12th मॅन साठी खुर्ची असते त्या खुर्चीसाठी लोक मारामाऱ्या करतात आणि तुम्ही खुर्चीला नकार देताय हे फार चुकीचं आहे. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय आगिब आणि रिजवान गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्ट्रायकर वरती आकिब गोलंदाज सचिन पहिला बॉल आकिब साठी 2 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू सचिनचा पहिला बॉल पहिला बॉल सचिन ऑन फायर अँड आकिब फाइट पहिल्याच बॉल वरती दिशाहीन गोलंदाजी लेंथ आणि लाईन मध्ये भरकटलेत. चांगला फटका परंतु उशिराने झालं क्षेत्ररक्षण आणि यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सही सलामत आकिबला दिलं गेलेलं हे जीवदान धोका पत्करला होता. उत्तमरित्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी केली होती ती मात्र रिजवान या बॅटरने परंतु आता बॅटिंग लाईन साठी बघूया काय करतायत मैदानात. सचिनचा नेक्स्ट बॉल आकिबला परतावा लागेल. पहिल्या बॉल वरतीच आकिबने धोका पत्करला होता. तदनंतर आपण पाहतो इथे अतिघाई आणि संकटात जाई मोठं संकट ओढवलंय ते आता रोज 11 टीम वरती. पहिला सामना अगदी चुरशीने मैदानात आणला न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. अगदी म्हणायला गेला ना या बॉक्स क्रिकेटला तुम्हाला मजा जरूर येते परंतु मला वाटतंय जे बॉल असतात ना जुने झालेले ते दुसऱ्या दिवशी वापरायला पण शिल्लक राहत नसतील. कारण प्रत्येक बॉलर एक बॉल 10 वेळा पुसून भरून काय किती वेळा आपटेल किती वेळा पुसेल काय माहित नाही. म्हणजे याच बॉलरचं सांगत नाही बाबा सगळ्यांचं सांगतोय. थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. आता बॉल वरती चला टेक्निकल टीम बॉल वरती मी चेक करत होतो. बॉल चेक करता करता सचिनने जो बॉल फिरवला ना कमीत कमी 26 वेळा आणि नंतर बॉल फेकला. मी आता मोजलं खरं खरं सांगतोय लाईव्ह मध्ये पण पाहू शकता.
26 वेळा फिरवला म्हणजे कमीत कमी 13 सेकंद. दादा तांबा टेक्निकल टीम आहे आमच्याकडे, काळजी करू नका. तुम्ही बोलला म्हणजे झालं नाही. हा हे खरं आहे. क्या बात आहे. श्रवण सरांचे जाम फॅन आहेत. चला घ्या फोटो घ्या. लांबून घ्या, लांबून घ्या थोडं व्यवस्थित. काही क्षणातच या ठिकाणी निर्णय जरूर तुमच्या समोर सपोर्ट केला जाईल. टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा निर्णय येईल. गायकर प्रीमियर लीग क्लोज डिसिजन आहे, काळजी करू नका. बॅटर होतील बाद. ओयोटी आउट. बॉल चेक करायला गेलं तर अद्यापर्यंत 3 बॉलची पैकी झाली आहे. अधिकृत 3 बॉल धावफलकावरती आपण अनुभवतोय. अभिजित इथे विकेट जाईल. रोल फार इम्पॉर्टंट आहेत. दादा पॉपिंग क्रीजचा एक कवच आहे तुमच्या भोवती. फलंदाज बाद होईल. चला चला रिव्ह्यू घ्या. कशाच्या संदर्भात सर? सेकंड अटेम्प्टला आतमध्ये पाय आहे का ते पहा, म्हणजे तो पुढे मागे आहे का. जर किपिंग झाला असेल पॉपिंग क्रीजच्या बाहेर तर मात्र इथे मला वाटतंय बॅटर ओएटी आउट स्वरूपात पाहायला मिळेल. आणि जर पॉपिंग क्रीजमध्ये सही सलामत असेल तर बॅटर वाचलेला असेल. चला सर, तसं नाही आहे, तो विषय नाही आहे, इथे सब्जेक्ट नाही आहे तो. दादा सगळे आहेत इथे, आम्ही काळजी करू नका. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, पहिले तुम्ही नियम आणि अटींचं पालन करा. काही काळजी करू नका, रात्र चालेल आपली. बॅटर बाद होईल इथे. ऑफिशियल सामन्याची संजीवनी आत्मा आहेत आणि अगदी तुम्हाला जर जगायचं असेल तर यांची परवानगी घ्यावीच लागते मैदानात. ती परवानगी तुम्ही नाकारलीत आणि त्याबद्दल तुम्हाला त्यांनी केलं दंडित. हा बॉल नो आहे सर आणि काउंट केला जाईल. यस, नोची धाव धावफलकावरती येईल आणि न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. शशी फ्रीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. सगळ्यात मोठा नियम तुम्हाला घालून दिलाय. जर काही ऑब्जेक्शन असेल तर टीम कॅप्टनने कमिटीशी किंवा पंचांशी बोलायचंय. टीम कॅप्टन हा शब्द फार महत्वाचा आहे, याच्याकडे जरा दुर्लक्ष करू नका.
बॉल काउंट केला जाईल. विनंती, चला स्पीड अप करा प्लीज. फेट राहील आणि 9 बॉलवरती पुन्हा एकदा नमूद करतो, सांगून दिलेलं बरं आहे. चला, फिल्डिंग चेंज होणार नाही. इथे येतील 4 धावा. शशी न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. 7 आकड्यावरती या धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. फार चांगलं षटक सचिन या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालं. एकत्र घ्या ना, ठीक आहे ना भाऊ, तुझ्यासाठी एकत्र, तुझ्यासाठी काय पण. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. अगदी अफलातून बॅटिंग चालू आहे आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर फार मोठा संघर्ष दोन संघाच्या दरम्यान आपण अनुभवत होतो. आणि या इकडे पाहूयात अगदी आमचे फोटोग्राफर सॅम लोंढे सर, फार चांगले एक फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. उद्या बहुतांशी लाईव्हच्या माध्यमातून तर आम्ही या अंबरनाथ नगरी झलकोच, परंतु त्यांच्या फोटोच्या माध्यमातून बहुतांशी बऱ्याच कालपर्यंत हृदयावरती प्रेक्षकांच्या राज्य करताना आम्ही दिसू, कारण इतके चांगली फोटोशूट त्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. आणि खरोखर एक चांगली रणनीती त्यांच्या माध्यमातून आखली जाते या व्यवसायात. अगदी प्रदीर्घ काल आता लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओ शूट आला, त्यानंतर आपण पाहतोय सध्या फोटोग्राफी थोडी बॅकफूटवरती केली. सध्या फोटोशूट जर करायचं झालं तर केवळ पासपोर्ट साईज फोटो सध्या चालू आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 11 रन. बाबू क्या बात है, अफलातून अफलातून, लाजवाब. श्यामभाई तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नाही सांगायचं झालं ना तर एक गणित तुम्हाला नक्की सांगून देईल मी. अगदी श्रवण वाईट वाटून घेऊ नका, परंतु तुम्ही अगदी श्रवणला गोरच भरून टाकलं पार, म्हणजे क्रीम लावायची गरजच नाही राहिली. जाऊया मॅचकडे. अगदी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दरम्यान बाबूच्या या बॉलिंग अटॅकवरती समोरची टीम फार धोक्यात आली आहे. हा धोका ज्यांच्या माध्यमातून त्यांनी पत्करला आहे तो गोलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच रॉयल स्कूलचे संचालक या ठिकाणी उपस्थित झालेत. अहमद सर यांचं या मंचावरती आगमन होत आहे. अगदी जसं म्हणायला गेलं ना अहमद सर, तुमच्याशी जरूर चर्चा करू आपण, परंतु या मॅचकडे जरा कॉन्सन्ट्रेट करूयात. रॉयल स्कूल नावातच रॉयल्टी आहे, अगदी म्हणायला गेलं तर तितकंच रॉयल आहेत. आणि एक पर्सनॅलिटी पण अहमद सरांची चांगली पाहायला मिळते. सर पहा, एकदा रॉयल स्कूलचे संस्थापक आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी सर्व अहमद सर. परंतु अहमद सर, तुम्ही तिकडे तुमच्या स्कूलमध्ये विद्यार्थी घडवत आहेत, परंतु आम्ही इथे क्रिकेटपटू घडवतोय आणि हे सगळं श्रेय ज्यांना द्यायचं आहे ते तुमच्या बाजूला बसलेले आहेत. पहा, अगदी या स्पर्धेचे सर्व
आदरणीय गायकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. फार चांगली बॉलिंग, सुंदर अटॅकिंग पॉवर सध्या पाहायला मिळाली. इथे फलंदाज होईल, फलंदाज बाद. चला न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. ब्रिजेश, उन्होंने कालू आवाज दिया, आप कालू लिखो भाई. नहीं वही बोल रहे कालू लिखो. धीरज, बॉलिंग अटॅक बाबूचा फार चांगला आहे. ऑन हॅट्रिक बॉल, आतापर्यंतची स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक होणार की हा प्रश्न होता, परंतु इथे उत्तर नाही आलं आणि इथे येतोय दमदार चौकार. ठोक टू डीजे. रॉयल स्ट्रायकर्स टीम आले का आपण? रॉयल स्ट्रायकर्स, फार चांगला फटका. यावेळी मात्र येईल 4 धावा. पुन्हा एकदा चौकाराची रणनीती आखली. पहिल्या 3 बॉल 4 बॉल मध्ये झंझावत पाहायला मिळाला तो बाबू या गोलंदाजाचा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी आलाय समाप्ती पथावरती आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत धावफलकावरती धावा येतील 23 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला या ठिकाणी मॅच कडे आपण वळूयात. अर्थातच इथे सांघिक कडे तर तिसरे षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा, यांना पाहिलं की आता मला अंडरमच्या जगतात इथे वाईट जरूर आला. या गोलंदाजाकडे जाऊयात आपण. गोलंदाज कुरुमूर्ती आणि मला आठवण झाली ती श्रीलंकेच्या गोलंदाजाची मलिंगाची. भाई बऱ्याच कमेंट पास व्हायच्या पण तो क्रिकेट आहे. इथे येथील 4 धावा. फार चांगला फटका आहे. 4 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरसावली, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 28 आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 5 विकेट्स लॉस. अगदी मी तर म्हणेल यावेळी फार चांगली मजल मारली आहे. बॅटिंग पण तितकीच चांगली झाली, बॉलिंग पण तितकीच चांगली झाली या मॅच मध्ये. सर दिखाओ पे मत जाओ. फटका जरूर आलाय परंतु येथे मात्र एकच धाव येईल.
एका धावेच्या वतीने धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 29 आकड्यावरती. पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय, रॉयल स्ट्रायकर टीम आपण उपस्थित झाला असाल तर प्लीज आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. जाऊ दे ना, बसू दे पेनल्टी केला नाही तर नका घेऊन काय फरक पडतो. गोलंदाज आपण पाहतोय हा डॉट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे बॉलला मिस केलं गेलं. प्रॉपर टायमिंग लागतं स्विच हिटसाठी, ते झालं नाही. दरम्यान बॉल किपरच्या हातात. हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धाव फलकावर. काल या टायमिंगला आपला बॉल आउट झाला होता. स्कोर जाऊन पोहोचला तो अद्यापपर्यंत 30 आकड्यावरती. 3 दशकांची धावसंख्या आहे. नो बॅटर मैदानात दाखल होतील. चला त्वरित तो कोणाचा श्रवण श्रवण हे श्रवण तो मोबाईल सापडला होता तो कुठे? यस सर. सॉरी सॉरी बोला. इथे वाईड आलाय. ओके, वाईट बॉल 4 बॉल झाले. थांबा जरा थांबा. कितना बॉल हुआ? 4 बॉल बोला ना. 4 बॉल झाले 4. ओके ओके सॉरी सर. असो जरा मोबाईलची गपलत होती. असो जाऊ द्या, आपण चालू करा. इथे काय घडतंय ते पाहूयात. इथे मात्र डॉट बॉल येईल बहुतांशी आणि या डॉट बॉलच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. कुरुमूर्ती गोलंदाजी करतायत. एकतीस 31 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 31 रन्स. आता मराठीत सांगतो 31 धावा. या 3च लँग्वेज मला येतात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी. अरे दादा पंचांकडे पण पहा रे. दिला ना तिकडून. जरा जजमेंट का आहे की नाही, की एकदा इतका फास्ट निर्णय पंच नाही देऊ शकत यार. ही गोष्ट तुम्हाला सांगायला लागली हेच मोठी शोकांतिका आहे तुमच्यासाठी. जरा तेही माणसं आहेत यार. चला आपण थर्ड अंपायर रेफर केलं. थर्ड अंपायर कडे जाऊयात. चेक केला जाईल बॉल.
ऑफिशियलचा रिव्ह्यू आलेला आहे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल बॉल नो आहे की नाही. चला बॉल नो आगे. हा बॉल इथे डॉट होईल. बॅटर भाव वाचले जातील. 1 रन बॉल डॉट विकेट वाचले जाईल. दोनही टीमला वान करतोय आता, कारण मी तुमच्यासाठी नियम सुद्धा वाचून दाखवला. टेन्शन मिटल. बाहेरून कुणी बॅकअपचा आवाज देऊ नका प्लीज. आणि मी तुमच्यासाठी सांगितलं होतं, सामना सुरू झाल्याने महत्वपूर्ण नियम होता. जर काही ऑब्जेक्शन आलं तर टीम कॅप्टनने कमिटीशी किंवा पंचांशी बोलावे. तुम्ही 22 जण बोलायला जाल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या इकडे. अंपायर इकडे. आपण ऑफिशियल मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, तुम्ही फार शांत आहेत. थोडे गरम व्हा. गरम झाल्याशिवाय काही होत नाही. तो झाला तुम्ही करा ना पॅनल आहे तिथून. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बॉल काउंट आहे नो बॉल विकेट कोणती विकेट असेल विचारना नो ला काय काय काउंट आहे तुम्ही फक्त 1 मिनिट रन आउट नो ला व्हाईट ला विकेट असेल तर बॉल डॉट आहे. हो हे बघा बोल्ड झाला तरी नो ला बोल्ड हो इथे नियमच आले नाही आम्हाला दाखवलंच नाही. रन आउट लेते हम लोग नहीं डायरेक्ट अपना रूल्स पे चालू करा. ऑफिशियल हा निर्णय कालपासून जे लागू आलाय तोच लागू होईल. सर तुम्ही ऐका, तुम्ही बोलतोय तुम्ही बरोबर आहे. आउट नाही ना सर. बॉल काउंट होईल. नो ची रन पण येईल. अरे चला बाबा, कालपासून जे नियम चालू आहेत तेच तुम्हाला इथे लागू होतील. ऑफिशियल वरती प्रेशराईज करूच नका तुम्ही. मी जर काही तिखट बोललो तर तुमच्या हृदयाला लागेल. विनंती आपण चला. आयोजक इतकी मेहनत घेतात तुमच्यासाठी. चला ओव्हर संपली आहे, परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिटचा कायम राहील. फ्री हिट कायम राहील. सर ओव्हर संपली का इथं? कॅन्सल होईल. ओव्हर संपली आहे. रूल नुसार फ्री हिट कॅन्सल होईल. परत ते चर्चा नाही होणार. चला जाऊया मॅच कडे. चालतं ते आम्ही घेतो काही गोष्टी सहन करून, काही काळजी नका करू. परंतु तुम्ही पण समजून घ्या. मी तेच सांगितलं, तुम्ही 22 बोलणार, ते दोघेच बोलणार. चला जाऊया. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय टोटल
32 या आकड्यावरती शेवटचं षटक आहे या इनिंगचं. काय घडतंय ते पाहूयात. इथे लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव येईल. रॉयल स्ट्रायकर टीम आपण आलोत का? चला. त्यानंतर शौर्य 11 टीम आलात का? शौर्य 11 आले असेल तर रिपोर्ट करा. त्वरित रिपोर्ट करा. कोणते आलात त्यांनी रिपोर्ट करायचंय. चला. मॅच कडे आपण जाऊया. रॉयल स्ट्रायकर उपस्थित झाले. चला यांच्या टॉस केलं जाईल. गावदे पॅन्थर टॉस साठी आपण इथे फलंदाज होईल बाद. टोटल यावेळी जाऊन पोहोचले आहे ते मात्र 37 आकड्यावरती. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फार मोठ्या विकेट सध्या मैदानात पाहायला मिळाल्यात. आणखीन 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जॉय. इथे येथील 4 धावा. धोबी पचाड सध्या मैदानावरती पाहायला मिळाला. 4 धावांच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 41 आकड्यावरती. 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटची 2 बॉल या इनिंगचे बाकी आहेत. त्यानंतर आपण टॉस कडे जाऊयात. शौर्य 11 टीम आले का? शौर्यासाठी आणि रॉयल स्ट्रायकर साठी धोक्याची घंटा जरूर मी दाखवेल, परंतु आता या निर्णयानंतर आपण बोलूयात. एक धाव आले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 42 आकड्यावरती. लास्ट बॉल इनिंग दरम्यान या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. आदरणीय संदीपजी पराड यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन होतं. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 42 धावा धावफलकावरती लागला गेला. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. जॉय इथे मात्र 43 धावांचा पल्ला गाठलाय. 44 धावा संख्येची गरज आहे. दोन्ही ऑफिशियल जरा मंचावरती या. याच दरम्यान संदीप दादा फराड आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं इथे शुभागमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
टॉस केला जाईल. दरम्यान विनंती करेल गावदेवी पॅन्थर आणि त्याच्या विरोधात रॉयल स्ट्रायकर्स. चला टॉस साठी या. गावदेवी पॅन्थर रॉयल स्ट्रायकर्स उपस्थित झालात. सूचना करतो पुन्हा एकदा रॉयल स्ट्रायकर्स. अगदी सामन्यांची पहिली मॅच होती. गावदेवी पॅन्थर्स उपस्थित झाला होता. सामना आपण पाहतो या स्पर्धेचे संकल्पक संयोजक आदरणीय चेतनदादा गायकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस केला जातो आणि टॉस जिंकला तो मात्र गावदेवी पॅन्थर्स आपला डिसिजन फिल्डिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले ते मात्र रॉयल स्ट्रायकरला. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. अगदी बाईटकडे जाणार नाही कारण फार मोठा विलंब चालू आहे. त्यामुळे विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. अगदी आमचे चेतनजी गायकर यांचा मित्र परिवार या मंचावरती दाखल झाला. आपल्या या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत. ज्यांच्या शुभ हस्ते काल आपण उद्घाटनीय सोहळा पार पडला. हँडसम डॅशिंग चार्मिंग बॉय ज्यांना म्हटलं जाईल ते आदरणीय निखिलजी वाल्लेकर सर. संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला दोन्ही टीमचे 12th मॅन. अरे दादा इनिंग संपले म्हणून तुम्ही काय पळून जाता काय? लाईव्ह म्यूट कर आवाज म्यूट केला ना. सूचना करतोय. सर बोलो किस तरह अरे बघ चला जाऊया मॅच कडे. हे कर मला गोलंदाजी स्ट्रायकर एंड वरती बॅटर साई. बॉलर आकिब. चांगले फिल्डिंग. हा बॉल येईल वाईट. साई चला बॅट तुम्ही करा. प्रत्येक बॉलवर ते ऑब्जेक्शन आलं ना तर मॅच होणार नाही. चांगला फटका लॉंग ऑफ रिझन. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय कणकणी दणदणीत. साईच्या बाट मधून चौकार. डीजे थांबा आता. चौकार आला. फार चांगली लढत पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड आला. वाईडच्या माराने मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट झालं मैदानात. त्यानंतर इथे साईच्या बॅटमधून आलेला चौकार. थोडी कॉन्फिडन्स लेवल ढासलते का काय गोलंदाजाची हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. गोलंदाज की पुन्हा एकदा वाईट. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईडचा मारा सातत्यपूर्ण. आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये वाईट नाही, हा बॉल वाईट आहे. कॅन्सरग्रस्त रोग ज्याला म्हटला जातो क्रिकेटमध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय.
जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 7 आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. अनेक स्पर्धांचं आपण पाहतोय की सध्या बॉक्स क्रिकेट फार फोफावलंय, परंतु गायकर साहेबांनी जावसई नगरीमध्ये ही स्पर्धा जी घडवली लाजवाब आहे. चांगला फटका. यावेळी मात्र ऑन साईडला शरीराचा वापर केला आणि इथे मात्र बॉलला अडवण्यात यश आलंय. आणखी 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. इथे केली गेली चुकी. पाहूया काय घडतंय आता. चला टेक्निकल टीम. ओम साई यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा घरबसल्या तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते, ज्याचा महिला वर्ग खऱ्या अर्थाने मनमुराद आनंद लुटतात. चला बॅटर इथे बाद होईल. साई तुम्ही मैदानाच्या बाहेर जाताय का? जॉय जॉन जॉन जॉय बाद झालाय तो मात्र फलंदाज गणेश. आपको बताता है अंपायर ने डिसीजन दिया है। और दूसरी बात मैं आपको बता देता हूं कि इधर मैंने साई को बोला भी आप बाहर जा रहे हैं क्या, अगर साई को पानी की जरूरत है तो साई ने अंपायर को कॉल करके बाहर जाना था।
दादा यार खेळा रे तुम्ही, मी तुम्हाला मौलाना जुल्फेकर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेचे उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. मौलाना जुल्फेकर, त्यानंतर मौलाना जुल्फेकर अहमद सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी मौलाना दानिश राजा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच समय त्या ठिकाणी मौलाना जुल्फेकर अहमद उपस्थित आहेत, त्यानंतर अहमद सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अगदी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मॅनेजरची भूमिका करतात, परंतु सर एक मागून घेईल तुमच्याकडून. काल मी गायकर सरांना तेच म्हटलं की सध्या आमच्या जावसी गावासाठी ओव्हरमचं मैदान नाही आहे, तुमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचं स्टेडियम काही 4-5 दिवसांसाठी दिलं तर बरं होईल, म्हणजे पुढच्या वर्षी ही स्पर्धा भव्य दिमाखात साजरी करता येईल आपल्याला. प्रयत्न आमचा तोच असेल, ते केलं तर फार चांगलं होईल. आमचे क्रिकेटपटू तिथे घडताना जरूर दिसतील. एक ओव्हर के बाद 7 रन. 9 धावा होत्या, 2 मायनस होतील ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. पुन्हा एकदा सांगतोय, पॅनल्टीच्या 2 मायनस झाल्यात. चला जाऊया मॅच कडे. अगदी तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता, आमच्या महिला भगिनी वेदिनीताई गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. अगदी GPL माध्यमातून खरंय गायकर फॅमिलीचं कौतुक करावं लागेल, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रिजवान. चांगला फटका आणि इथे मात्र साईला दिलं गेलेलं जीवदान. डीप एक्स्ट्राचा खेळाडू फार मोठी चुकी करताय. अगदी लॉफ्टेड कव्हर पाहायला मिळाला होता, परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर संधी निर्माण करून दिली साईसाठी. आता या संधीचं सोनं मैदानात होईल यात कोणती शंका नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये केलेल्या चुका ज्यांना म्हटलं जातं चुकीला माफी नाही, आता ही माफी मिळेल की नाही हा प्रश्न आहे. 8 धावा धावफलकावरती. स्पीडअप करा सामने. इथे परतावं लागेल ते मात्र जॉयला. हे असं असतं क्रिकेटमध्ये, तुम्ही मी म्हटलं क्रिकेट हा खेळ असा आहे ना, वेट अँड वॉच बघा आणि संयमी वृत्ती बाळगा. जर तुम्ही अतिताईपणा केला तर त्याचा परिणाम तुम्हाला मैदानात भोगावा लागतो, हे प्रात्यक्षिक आहे.
चंद्रकांत ने बॅटर, जरा स्पीडअप करा प्लीज. अरे रिजवान सर, रिजवान सर, रिजवान सर, क्या बात क्या हुई इसमें? कौन बोल रहे? उसको बोलने दो ना, अंपायर कुछ बोले नहीं. अपील करना हर प्लेयर का अधिकार है. नेक्स्ट बॉल कडे जाऊयात. चला थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. अगदी धोक्याची घंटा आहे. 19-20 समीकरण आहे. बॅट जर आवत असेल तर बॅटर होईल ओओटी आउट, आणि जर सेफ झोन मध्ये असेल, टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले असतील तर मात्र बॅटर इन राहील. बॅटर होईल बाद, ओईटी आउट. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 2. येणारे 13 बॉल, 34 धावा संख्येची करावी असताना इथे बॉल येते डॉट. फार चांगली गोलंदाजी, बॉलिंग अटॅक इतका पॉवरफुल होता रिजवानचा की अफलातून बॉलिंग झाली. दरम्यान आता मात्र 12 बॉलचा तरार बाकी आहे. टोटल जाऊन पोहोचले ती 10 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 34 ची आवश्यकता आहे. जरा सामना स्पीडअप करा ऑफिशियल. तसे तुम्ही, मी सांगितलं ना, शर्यतींमध्ये पराणी कमी केले बैलांना. तुम्ही इथं टोचण्यात द्या. तुम्ही टोचल्याशिवाय काही होणार नाही. मगासपासून सकाळपासून सांगतोय, तुम्ही फार शांत आहेत. थोडे गरम व्हा. करण गोलंदाजी मार्कवर. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय संतोषदादा जगताप, आदरणीय गणेशजी मस्कर, आदरणीय सुरेशजी ठाकरे, आदरणीय अरुणजी गायकर या मान्यवरांचं आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अजून 2, त्याच्यानंतर 3, 4. सेकंड राऊंडची पहिली. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती करण आपण पाहतोय गोलंदाजी करताना दिसून येत आहेत.
फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. बॉल कसा मारला हे फलंदाजाला समजलं नाही. आजूबाजूला जर एखादा प्लेअर असता तर मला वाटते त्याची कानपट फुटली असती. इथे विकेट आले. विकेटच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली. इथे येतील 4 धावा. इथे पुन्हा येतील 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. या 2 चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. मॅच मधला टर्निंग पॉइंट फार महत्वाचा आहे. या 2 बॉलवरती 2 मोठी फटके आणखी अर्जित झाले तर मला वाटतं बॅटिंग करणारी टीम गावदेवी बॉईज फार खुशीमध्ये पाहायला मिळेल. चार बॉल समाप्ती पथावर आहेत. काही नाही डीजे वाले खरं म्हणायला गेलं तर म्हटलंय संदीप सर जरा बोलतायत तर बोलू दे. इथे एक धाव आले. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 44 धावसंख्येचं टार्गेट आहे. इथे मात्र एकेरी स्वरूपात धावले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचला 21 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता करायचे आहेत 23 धावा. म्हणजे सांगायला गेलं तर प्रति चेंडू चौकारच हवा आहे. नेक्स्ट मॅच चला. गावदेवी पॅन्थर आणि रॉयल स्ट्रायकर. आपण तयारीत राहा. आपला टॉस वगैरे झालेला आहे. येणारे 6 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय संतोषजी जगताप, आदरणीय गणेशजी मस्कर, आदरणीय सुरेशजी ठाकरे, आदरणीय अरुणजी गायकर या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. थरार चालू आहे GPLचा गायकर प्रीमियर लीग पर्व 3. मान्यवरांची मांदी आली या व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळते. इथे एक धाव कंप्लीट होईल. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. चांगला फटका आहे. इथे आता जर पाहायला गेलं तर सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. आपण वळू आता अर्थातच या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत. मान्यवरांच्या या स्वागत सोहळ्याकडे
स्ट्रायकर्स बी रेडी. विनंती आपण चला. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर उपस्थित झालेत. या 2 बॉल नंतर आपण त्यांच्याकडे वळूयात. चला जरा स्पीडअप करा प्लीज. रोज 11 हा सामना क्लोज होता त्याला ओपन करते. सामना जिंकला तो रोज 11 टीमने. अभिनंदन आणि गावदेवी तुमचं कौतुक. दरम्यान रोज 11 सूचना करतोय कुठेही जाऊ नका. जर परत उशीर झाला स्पर्धेमध्ये तर मग डायरेक्टली 1 बॉलची मॅच करेल. चला जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संतोषजी जगताप सर उपस्थित झालेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मॅन ऑफ द मॅच येऊ द्या.